मान्सूनच्या वाटचालीसाठी स्थिती अनुकूल, सिंचन सुविधा व विम्यावर नवीन सरकारचा भर, बंद युरिया प्रकल्प पुन्हा सुरू करणार अनंतकुमार, ऊस शेतीमध्ये 100% ठिबकासाठी मुख्यमंत्री आग्रही आणि डाळिंब निर्यातीसाठी अनारनेट पुन्हा सुरू होणार। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये मान्सून दक्षिण पूर्व अरबी समुद्र, मालदीव, कॉमोरिन आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागरात दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। भारतीय हवामानशास्त्र विभागाने ही माहिती दिली। बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 24 मे ते 31 मे या कालावधीत नैऋत्य मोसमी वाऱ्यांची म्हणजे मान्सूनची वाटचाल थांबली होती। वाऱ्यांची स्थिती बदलल्यामुळे मान्सून आग्नेय बंगालचा उपसागर, नैऋत्य आणि मध्य पश्चिम व ईशान्य बंगालच्या उपसागराच्या भागात स्थिरावला होता। मात्र आता कमी दाबाचा पट्टा पूर्णपणे ओसरला असून मान्सूनची पुढील वाटचाल सुरू होणार आहे। केंद्रातील नवीन सरकार पिकांच्या किमान आधारभूत किमती वाढवण्यापेक्षा शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा व विम्याचे कवच देण्याला जास्त प्राधान्य देणार आहे। यापूर्वीच्या सरकारने आधारभूत किमतींमध्ये वाढ करण्यावर भर दिला होता। केंद्रीय कृषी मंत्री राधा मोहन सिंग यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यावर पत्रकारांना सांगितले की शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर किमान 50% परतावा मिळावा यासाठी सरकार प्रयत्नशील राहील, परंतु ही गोष्ट लगेचच साध्य होणार नाही। ते आमचे दीर्घकालीन उद्दिष्ट आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली। आगामी खरीप हंगामात पिकांच्या किमान आधारभूत किमती काय असाव्यात या विषयात सरकार लक्ष घालेल, असे त्यांनी स्पष्ट केले। देशातील बंद पडलेल्या सर्व युरिया उत्पादन प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच देशभरात पेट्रोकेमिकल हब तयार करण्यासाठी नवीन सरकार पावले उचलेल, असे रसायने व खते मंत्री अनंतकुमार यांनी सांगितले। देशाची युरिया आणि संयुक्त खतांची गरज भागवण्यासाठी सध्या आयातीशिवाय पर्याय नाही। खत उत्पादनाच्या बाबतीत देश स्वयंपूर्ण व्हावा यासाठी धोरण मसुदा तयार केला जाईल, असे सी कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले। आसाम व राजस्थानमध्ये अनुक्रमे युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट या खतांच्या उत्पादनासाठी नवीन प्रकल्प उभारण्याचा सरकारचा विचार आहे, अशी माहिती त्यांनी दिली। शाश्वत सिंचनासाठी ऊस शेतीमध्ये 100% ठिबक सिंचन करण्यासाठी कृषी आणि सहकार विभागाने कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली। राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। राज्यात यंदा 10% कृषी विकास दर गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी एकात्मिक कृषी विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली। राज्यात प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती असतानाही राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे अन्नधान्य उत्पादनात 34% वाढ झाल्याचे त्यांनी नमूद केले। यंदाच्या वर्षापासून अनारनेटची यंत्रणा पुन्हा नव्याने कार्यान्वित होणार असल्याचे डाळिंब निर्यातीतील समस्या दूर होण्यास मदत होईल, असे अपेडाचे मुंबई विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुधांशू यांनी सांगितले। अपेडाने सुमारे 3 वर्षापूर्वी द्राक्षाच्या धर्तीवर डाळिंब निर्यातीसाठी अनारनेट ही ऑनलाईन संगणकीय प्रणाली विकसित केली होती। त्यावर राज्यातील सुमारे 2,500 शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी अधिकृत नोंदणीही केली होती। मात्र सध्या ही प्रणाली बंद असल्याने निर्यातदार शेतकऱ्यांना फटका बसत आहे। यंदाच्या हंगामापासून अनारनेट ही यंत्रणा पुन्हा एकदा कार्यान्वित करून त्या अंतर्गत फायटोसॅनिटरी प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे, असे डॉक्टर सुधांशू यांनी स्पष्ट केले। खरीप हंगाम जवळ आला असल्याने जमिनीच्या पूर्व मशागतीची कामे पूर्ण करावी। यामध्ये नांगरट, कुळवाची पाळी, काडी कचरा वेचणे, बांध बंदिस्ती करणे इत्यादी कामे करून घ्यावी। पाऊस सुरू होण्यापूर्वी जमिनीत शेणखत कुळवाच्या पाळीने मिसळावे। आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। आले कमाल 6,700 रुपये, किमान 6,000 रुपये। बटाटा कमाल 1,800 रुपये, किमान 1,600 रुपये। भेंडी कमाल 2,200 रुपये, किमान 2,000 रुपये। फ्लॉवर कमाल 1,000 रुपये, किमान 500 रुपये। दुधी भोपळा कमाल 800 रुपये,
किमान 600 रुपये, कांदा कमाल 1500 रुपये, किमान 1100 रुपये, गाजर कमाल 2000 रुपये, किमान 1500 रुपये, कारले कमाल 2200 रुपये, किमान 2000 रुपये, लसूण कमाल 3000 रुपये, किमान 1500 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 45 अंश सेल्सिअस, किमान 33 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 39 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 41 अंश सेल्सिअस, किमान 28 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 33 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 25 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 23 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 40 अंश सेल्सिअस, किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मित हास्य. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग. संत तुकाराम महाराज सुद्धा जेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात गेले तेव्हा ते सुद्धा भारावून गेले आणि त्यांनी प्रेरित होऊन हा अभंग रचला. आपल्या सगळ्यांनाच निसर्गात रमायला, निसर्गाचा आनंद घ्यायला खूप आवडतं. आणि का नाही, आजूबाजूला हिरवीगार सृष्टी आहे, सुंदर सुंदर फुलं आहेत, मधुर रसाळ अशी फळं आहेत, झुळझुळ वाहणारी नदी आहे, त्यांना साथ देणारी चिमणी पाखरं आहेत. आणि हे आपलं निसर्ग एक घरच आहे असं समजून मुक्तपणे संचार करणारे वन्यजीव आहेत. आणि हे सगळं अनुभवायला नक्कीच आपल्याला आवडतं. तर पर्यावरण
म्हणजेच निसर्ग हा आपल्याला खूप काही मोठ्या हाताने मोठ्या मनाने देत असतो आणि आपण ते घेत असतो. पण आपण मात्र त्याच्या या उदारपणाचा खूप फायदा घेतोय. आणि म्हणूनच पर्यावरण दिन या दिनाचं औचित्य साधून आम्ही आज पर्यावरण आणि वन्यजीवांचं स्थान या विषयीचा कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन आलोय. आज आपल्या कार्यक्रमामध्ये पुण्याचे मुख्य वनसंरक्षक वन्यजीव सुनील लिमये इथे आलेले आहेत. त्यांच्याशी आज आपण पर्यावरण आणि वन्यजीवांचं स्थान याविषयी बातचीत करणार आहोत. सर, या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. सर, सुरुवातीला मला असं सांगा की पर्यावरण म्हणजे नेमकं काय आणि पर्यावरण दिन हा जो साजरा केला जातो त्यामागचा उद्देश काय आहे? आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती पृथ्वी, त्याच्यावरती असलेले सगळे घटक जसं पाणी आहे, संपूर्ण पशुपक्षी आहे, जमीन आहे, हवा आहे, हे सगळे जे पृथ्वीभोवतीचे घटक आहे की ज्याचं आपल्याला जगण्यासाठी खूप उपयोग होतो त्याला पर्यावरण म्हणतात. आणि तुम्ही सगळेजण शाळा कॉलेजमध्ये आपण शिकलेलो आहे किंवा ऐकलेलं आहे की माणसाच्या लोभामुळं आपल्याला जे पर्यावरणाचा जो नाश होतो आहे तो नाश जर आपल्याला थांबवायचा असेल तर प्रत्येक माणसाला हे माहिती पाहिजे की पर्यावरण म्हणजे काय, जसं मी आत्ता सांगितलं, आणि पर्यावरणाचा नाश का होतो हे लोकांना कळवून निदान वर्षातनं एक दिवस या बाबींकडे लोकांचं लक्ष वेधलं जावं म्हणून युनायटेड नेशन्सनं हा प्रोग्राम सुरू केलेला होता. आणि दरवर्षी 5 जून ह्या दिवशी आपण जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. म्हणजेच त्याचा मुख्य उद्देश हा लोकांचं पर्यावरणाकडं आणि त्याच्या होणाऱ्या नाशाकडं लक्ष वेधून घेणं. युनायटेड नेशन प्रोग्राम या कार्यक्रमाची एक थीम असते. यावर्षी कोणती थीम या कार्यक्रमाद्वारे राबवण्यात येणार आहे? तुम्हा सगळ्या लोकांनी तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल की प्रदूषण वाढतं आहे, त्यामुळे सर्वत्र टेम्परेचर वाढतं आहे आणि हे सगळं तापमान वाढल्यामुळं आर्टिक आणि अंटार्क्टिक या दोन्ही ठिकाणी जे हिमनग आहेत सगळे ते वितळते आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते. आता आपण हा दक्षिण भारतात असल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी किती वाढते काय होते एकदम लक्षात येणार नाही. पण जे देश उत्तरेच्या भागामध्ये आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हिमनद्या जर विरघळायला लागल्या आणि जर पाणी वाढलं आणि समुद्राची पातळी 1 फुटानं जरी वाढली तरी जी छोटी छोटी बेटं आहेत ती पूर्णच्या पूर्ण पाण्याखाली जातात. जसं आपला अंदमान निकोबार आहे, लक्षद्वीप आहे. आणि जर ही पाण्याची पातळी अशीच जर प्रदूषणानं वाढत राहिली तर सगळी बेटं एके दिवशी नष्ट होतील. त्यामुळे चालू वर्षी आपल्याकडे ब्रीदवाक्य असं युनायटेड नेशन्सनं केलेलं आहे की आपला आवाज वाढवा, पाण्याची पातळी वाढवू नका. म्हणजे आवाज कोणाविरुद्ध वाढवा तर प्रदूषणाविरुद्ध आवाज वाढवा, ज्याच्यामुळं प्रदूषण कमी होईल आणि समुद्रात ही पाण्यातली बेटं बुडणार नाहीत. पर्यावरण दिन आपण आत्ता साजरा करणार आहोत. या निमित्त वन विभागातर्फे यावर्षी कोणते वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत? पर्यावरण दिवस म्हणजे आपण काय करतो, आपण रॅलीज काढतो, प्रभात फेऱ्या काढतो, शाळा कॉलेजेस सुरू असतात त्या मुलांना घेऊन आपण सगळीकडं चित्र लावलेली असतात, लोकांना समजावतो, फिल्म शो साजरे केले जातात. पण दरवेळेस काय होतं की हे दरवर्षी करत असल्यामुळे खूप लोकांचं आता या बाबीकडे लक्ष फार मोठ्या प्रमाणात वेधलं जात नाही. महाराष्ट्र सरकारमध्ये एक वेगळी योजना सुरू केलेली आहे. आपण सगळ्यांनी कदाचित ऐकलेलं असेल की जंगल आणि पर्यावरण हे एकमेकाशी जुळलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही बघितलं तर महाराष्ट्र शासनाचं किंवा राष्ट्राचं आपलं जे खातं असतं त्याला सुद्धा वन आणि पर्यावरण असं म्हणतात. जसं आपल्या केंद्र शासनाकडे वन व पर्यावरण आहे, महाराष्ट्रामध्ये वन वेगळं, पर्यावरण खाती जरी वेगळी असली तरी वनाचा आणि पर्यावरणाचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वनं जर राखली गेली तर पर्यावरण राखलं जाणार आहे. आपण सगळे सांगतो की 33% वन हे आपल्याकडे असायला पाहिजेत आणि आज आपल्याकडं प्रत्यक्ष जागेवर मात्र 21% वनं आहेत. आता 21% वनं ही आपल्याला 33% करणं तशी अवघड गोष्ट आहे. पण निदान 33% जागेवर जर आपण झाडं लावली तर आपल्याला काम करता येऊ शकतं. त्यामुळे झाडं लावण्याचं जे काम आहे ते करणार कोण शेवटी, तर गावच्या लोकांनी ही झाडं लावणं गरजेचं आहे. यासाठी आपण एक कार्यक्रम सुरू केला होता, संयुक्त वन व्यवस्थापन. आणि या संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत त्या गावाशेजारचं जे वन आहे ते लोकांना राखून दिलं होतं. आता या 5 जूनपासून महाराष्ट्र सरकारनं मेमध्ये जो अध्यादेश काढलेला आहे त्याला म्हणतात ग्राम वन, म्हणजे व्हिलेज फॉरेस्ट. तर अशी जी काही सगळी वनं संयुक्त वन व्यवस्थापन समिती सांभाळत आहे ती ग्राम वनं म्हणून घोषित केली जाणार आहेत. आणि या गावची याच्यापुढे जबाबदारी राहील की ते ग्राम वन त्यांनी सांभाळायचं आहे. म्हणजे ते आता आपण सांभाळायची जबाबदारी राहणार नाही, वन सांभाळायची जबाबदारी राहणार नाही. आपलं फक्त त्यांना मदतीचं काम राहील आणि ही सगळी ग्रामवनं लोक सांभाळतील. सर, तुम्ही बोलता बोलता आत्ता असं म्हणालात की पर्यावरण आणि वन हे एकमेकांशी संबंधित आहे. मग वन म्हटली की वन्यजीव हे आलेच. मग ह्या वन्यजीवांचं पर्यावरणाशी नेमका कसा संबंध येतो? बरोबर आहे तुमचं. मी जसं तुम्हाला म्हटलं की वनं चांगली असतील तर पर्यावरण राहणार आहे आणि जर वनं चांगली असतील तर त्यातले वन्यजीव राहतील. आपल्या सगळ्यांनी आपण शाळेमध्ये शिकलेलं आहे की आपल्याकडे एक अन्न साखळी असते. म्हणजे आपल्याकडे कीटक असतात, ते गवतावर राहतात, इतर आपल्या गोष्टींवर राहतात.
हे गवत खाऊन तृणभक्षी प्राणी जगतात आणि या तृणभक्षी प्राण्यांवर मांसभक्षी प्राणी, मांसभक्षी प्राण्यामध्ये सगळ्यात वर असलेला आपल्याकडे वाघ आहे. आणि ही जी अन्न साखळी आहे, आपण नेहमी म्हणतो वाघ वाचवला पाहिजे, आपल्याकडे व्याघ्र प्रकल्प आहेत. काही काही लोक मला नेहमी विचारतात की वाघ वाचायची काय गरज आहे, माणूस महत्त्वाचा का वाघ महत्त्वाचा. पण लोकांना हे सांगणं गरजेचं आहे की वाघ वाचवणं म्हणजेच वन वाचवणं म्हणजेच पर्यावरण. कसं, तो वाघ कधी वाचेल, ज्यावेळेस खूप चांगलं जंगल असेल त्याच वेळेस वाघ वाचेल. खूप चांगलं जंगल कधी असणार आहे की जंगलात झाडं झुडपं वेली गवत या सगळ्या गोष्टी असतील. जर गवत आणि झाडं झुडपं असतील तर तृणभक्षी प्राणी असतील. आणि हे जर सगळं चांगलं जंगल असेल म्हणजेच वाघ जर जंगलामध्ये असेल तर जंगल चांगलं राहील. जो सगळा पडणारा पाऊस आहे तो जंगलात पडणार, त्याचं पाणी सगळं जे आहे ते जमिनीत जाणार, जमिनीमध्ये सगळं पाणी आपल्याला मिळणार. म्हणजे जर एक प्रकारे पाहिलं तर आपली सगळी शेती, आपले नद्या नाले तलाव या सगळ्या गोष्टी वनांवर अवलंबून आहे. म्हणूनच आपण नेहमी वाघाला वाचवतो. म्हणजे अन्न साखळीला सगळ्यात वरचा प्राणी आहे वाघ. मग वाघ जर नष्ट व्हायला लागला तर याचा अर्थ तृणभक्षी प्राणी कमी झाले म्हणजेच जंगल कमी झालं. आणि ह्या जर सगळ्या गोष्टी कमी होत गेला तर शेवटी विनाश कोणाचा होणार आहे, तर तो माणसाचा होणार आहे. म्हणून आपल्याला जंगल सांभाळणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच वन्यजीव हे वनांचा जसा महत्त्वाचा भाग आहे तसं तो पर्यावरणाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. बायका वसूल करतेच बाबा, करतेच बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. वन्यजीवांची तस्करी केली जाते. त्यांच्या शरीराचे अवयव हे सौंदर्य प्रसाधनासाठी किंवा औषधांसाठी वापरले जातात. मग यासाठी आपल्या सरकारच्या कोणत्या उपाययोजना नेमक्या आहेत? आपल्याकडे एक कायदा आहे, त्याचं नाव आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम, की ज्याला आपण वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट म्हणतो. 2006 मध्ये या कायद्यामध्ये खूप सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. मुख्यत्वे करून हा कायदा जो आहे तो वन्यजीवांच्या रक्षणासाठी. आता सामान्य माणूस हा नेहमी आपल्याला विचारतो की वन्य प्राणी वेगळा आणि वन्यजीव वेगळा का, आता असं नाही. पण कायद्या दृष्टीने जर पाहिलं तर वन्य प्राणी म्हणजे हा जो अधिनियम आहे, अधिनियमामध्ये एकूण 6 परिशिष्ट आहेत किंवा अनुसूची आहेत. या 6 अनुसूचीमध्ये मिळणारा कुठलाही प्राणी, मग त्याच्यामध्ये फुलपाखरं आली, कीटक आले, आपल्याकडचे सस्तन प्राणी आले, मासे आले, खेकडे आले, हे सगळे असतात हे वन्य प्राणी. आणि आता आपण ज्या जागी बसलो इथं जे काही आपल्याला मिळणार असेल तो झाला सगळा वन्यजीव. त्यामुळे अशा सगळ्या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी आपल्याकडे वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 आहे. त्याच्यामध्ये अतिशय कडक तरतुदी केलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांना एक गोष्ट माहिती पाहिजे की कुठल्याही प्रकारच्या शिकारीलाही त्यात बंदी घालण्यात आलेली आहे. शिकार म्हणजे वन्य प्राण्याला फक्त मारणे असं नाही, ते एखाद्या वन्य प्राण्याच्या मागं लागणे, त्याला पकडण्याचा प्रयत्न करणे, पक्ष्यांची घरटी तोडणे, त्यातली अंडी पळवणे, ह्या सगळ्या गोष्टी शिकारीमध्ये येतात. आणि या शिकारीसाठी अतिशय कडक शिक्षा आपल्याकडे आहेत. पोपट हा सुद्धा एक संरक्षित प्राणी आहे, त्यामुळे घरामध्ये पोपट बाळगणे याला पूर्णतः बंदी आहे. पण लोकांना याची कल्पना पण नसते की आपण पोपटाला जेव्हा घरामध्ये ठेवतो तर आपण केवढा मोठा गुन्हा करत आहोत. माणूस शिकार करतो आणि अंधश्रद्धेच्या जोरावर सुद्धा या गोष्टी केल्या जातात. याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल? अंधश्रद्धेच्या जोरावर होतात ना की लोक सांगतात की हत्तीचा केस जवळ ठेवा, तुम्हाला भीती वाटणार नाही, अस्वलाचा केस जवळ ठेवा, भीती वाटणार नाही. पण या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. तर या गुन्ह्यापासून बाजूला राहण्यासाठी आपण स्वतःची जागरूकता करून घेणं, यासाठी या परवानगी दिवसाचा जर उपयोग केला तर त्याचा सगळ्यांना नक्कीच फायदा होईल. सर, आपण आता बघतोय की मानव हा वन तोडत चाललेला आहे, जंगलं तोडत चाललेला आहे. त्याच्यामुळे पर्यायानं वन्यजीवांचं घरच नष्ट होत आहे आणि म्हणून ते शहराकडे धाव घेत आहेत. मग अशा वेळेस आपण ऐकतो की बिबट्याने किंवा माकडाने शहरामध्ये येऊन धुमाकूळ घातला आणि अशा वेळेस माणूस त्यांच्यावर हल्ला चढवतो, त्यांना घाबरवतो, त्यांना नष्ट करायचा प्रयत्न करतो. मग अशा वेळेस माणसाने कशा प्रकारे त्यांना हाताळायला हवं की जेणेकरून माणसाच्या जीवाला सुद्धा धोका पोहोचणार नाही आणि त्या प्राण्याला सुद्धा. तर याबद्दल थोडक्यात माहिती द्या. मला अगदी बरोबर गोष्ट आहे. आपण दरवेळेस वाचतो, विशेषतः माकडांची सुद्धा आपल्याला माहिती आहे. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये, नाशिकसारख्या शहरामध्ये बऱ्याचदा आपण पेपरमध्ये वाचलं असाल की शहरामध्ये बिबट्या आला. आता बघा, बिबट्या हा जंगलात राहणारा प्राणी आहे, हरणं हे त्याचं मुख्य भक्ष्य आहे. परंतु आपण पाहिलं असेल की मोठ्या मोठ्या नागरी वस्तीमध्ये शहरामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांना मुंबईतलं संजय गांधी नॅशनल पार्क माहिती आहे. त्याच्या बाहेर आरे कॉलनी आहे, फिल्म सिटी आहे. जेवढी तिथं घाण असते, जेवढा माणूस राहतो
जेवढी घाण आणि कोरी कचरा करतो तिथं भरपूर कुत्री येतात आणि या कुत्र्यांच्या मागावर बिबटे येतात. आता बिबट्यांना हरणासारखा जरी प्राणी खाण्यासाठी असला तरी बिबट्यांना पण कळतं की कुत्रा सगळ्यात पकडायला सोपा प्राणी आहे. त्याच्या मागं जेव्हा बिबट्या येतो तेव्हा बिबट्या ज्या क्षेत्रात येतो तिथं आजकाल लोकांनी घरं केलेली आहेत. म्हणजे जी जागा बिबट्याची आहे त्या जागेत तुम्ही जाऊन राहिलेला आहात. मग बिबट्या त्या जागेत जर आला तर आता काय नक्की म्हणायचं, बिबट्या आपल्याकडे आला का आपण बिबट्याच्या जागेत गेलो. तेव्हा लोकांनी हे अत्यंत लक्षात ठेवायला पाहिजे की ज्या मूळच्या वन्य प्राण्यांच्या जागा आहेत तिथं शक्यतो आपण जाऊ नये. आणि तिथं जर आपण काही कारणाने गेलोच तर त्या प्राण्यांपासून स्वतःचा बचाव आपणच करायला पाहिजे. कारण का कुठलाही वन्य प्राणी माणसावर आपण कधी हल्ला करत नाही. तर माणूस दिसल्यानंतर दूर जाणं. तुम्ही बघा जंगलामध्ये जर तुम्ही सगळी काळजी घेऊन फिरला तर कुठलाही प्राणी तुमच्यावर हल्ला करायला येत नाही. हल्ला होतो कधी, जेव्हा अचानक तुम्ही प्राण्यासमोर जाता त्या प्राण्याला नक्की कळत नाही काय करायचं. आणि एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आणि अशामुळं प्राणी स्वतःचा बचाव करायला जेव्हा तुमच्या जवळ येतात तेव्हा तो तुम्हाला हल्ला वाटतो. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा की वन्य प्राण्यापासून दूर राहणं. जरी तुम्ही झूमध्ये गेला प्राणी संग्रहालयात तर दुरून प्राणी बघणं. वन्यजीवांची तस्करी जी केली जाते ही जी माणसाची मानसिकता आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही बघा, आपल्याला तुम्हाला कदाचित कल्पना असेल आज जगामध्ये जे काही इलिगल ट्रेड्स आहेत त्याच्यामध्ये नार्कोटिक्स आहे, असे जे नशिले पदार्थ आहेत त्याचा जेवढा व्यापार आहे त्याच्यानंतरचा 2 नंबरचा जर व्यापार बघितला तर हा वन्य प्राण्यांची तस्करी. तुम्हाला आश्चर्य वाटेल तस्करी कशा प्रकारे होते. वाघ मारणे, वाघाचं कातडं, वाघाची सगळी हाडं. चीन या देशामध्ये याला खूप मोठ्या प्रकारे औषधामध्ये चुकीच्या पद्धतीनं महत्त्व दिलं गेलेलं आहे. अस्वलाचे केस गळ्यात घालणं, कुठल्याही प्रकारची वस्तू जवळ बाळणं. आपण बघा बऱ्याचदा फसतो रस्त्यावर. कस्तुरी मृगाच्या नावाखाली बरेचसे लोक विक्रेते आलेले असतात आपल्याकडे. पण कस्तुरी मृग असा सहजासहजी आपल्याकडे मिळत नाही. तो जो मिळतो तो सगळा उत्तर भारतामध्ये मिळतो. तर अशा गोष्टीपासून दूर राहणं फार गरजेचं आहे. हा करोडो रुपयाचा मोठा व्यापार आहे आणि यातली दुर्दैवाची बाब असे की यातले जे मोठे दलाल आहेत, मोठे तस्कर आहेत ते कधीच नजरेसमोर येत नाहीत. गरीब लोकांच्याकडे सगळी प्राण्यांची हत्या केली जाते. विशेषतः मध्य प्रदेशमध्ये एक बहेलिया नावाची जमात आहे की त्या लोकांना 5 आणि 10 हजार रुपयासाठी सुद्धा ते वाघाची हत्या करायला तयार असतात. आणि जेव्हा व्यापारातलं हे सगळं कातड वगैरे चीनमध्ये पोचतं किंवा बाहेरच्या देशात पोचतं तेव्हा त्याची किंमत लाखो रुपये झालेली असते. शेवटी त्याचा फायदा का होतो, जो गरीब माणूस आहे त्याला माहीत पण नसतं की आपण केवढा मोठा अपराध करतोय. त्याच्याकडनं अपराधी दुसरी माणसं करून घेतात. त्या तस्करीपासून दूर तुम्हालाही पण राहायला पाहिजे. कुठल्याही प्रकारे वाघाचं कुठल्याही प्राण्याचं नख गळ्यामध्ये बाळगू नका. कुठल्याही वस्तूमध्ये वन्य प्राण्याचे अवयव जर असतील, तुम्हाला लोकांना माहिती असेल एक आपल्याकडे शाल मिळते त्याचं नाव आहे शहतूत शाल, की जी एक आपल्याकडे तिबेटमधल्या अँटिलोपपासून बनवतात. लोक असं म्हणतात की अतिशय उष्ण शाल आहे, किती थंडीत वापरायचा उपयोग होत नाही. उपयोग होतो त्याचा, पण याच्यासाठी एखाद्या प्राण्याचा जीव घेणं बरोबर आहे का हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे आपण वन्य प्राण्यांच्यापासून बनवलेली कुठलीही वस्तू अंगावर बाळगण्यासाठी कधी घेऊ नका. मंडळी, आत्ताच आपण ऐकलं की पर्यावरणावर वन्यजीव हे कशा प्रकारे अवलंबून आहेत आणि तरीसुद्धा आपण अमानुषपणे त्यांची शिकार करत चाललो आहे. पूर्वी जर आपण बघितलं तर सम्राट अशोकाच्या काळात सुद्धा त्यांनी त्यांच्या 5व्या स्तंभावर वन्य प्राण्यांची चित्रं काढलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांची शिकार करू नये, जंगली वणवा करू नये अशा गोष्टी तिथे कोरून ठेवलेल्या आहेत. मग आपल्या पूर्वजांनी सुद्धा जर आपल्याला हे धडे दिले असतील तर आपण ते नक्कीच गिरवायला हवेत. आणि आपण पर्यावरण आणि वन्यजीव यांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे असं समजूनच वागायला पाहिजे. तर नक्कीच या कार्यक्रमातून तुम्हाला सुद्धा या गोष्टीचा बोध झाला असेल. सर, आज तुम्ही इथे आलात आणि आपल्या प्रेक्षकांना वन्यजीव आणि पर्यावरण याविषयी सुंदर माहिती दिलीत. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.